बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी। शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंचे तब्बल 6 खासदार फोडले आणि ऑपरेशन टायगर राबवलंय। मात्र ऑपरेशन टायगरच्या संदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली। बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या संदर्भात शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्याच दिवशी संसदेकडून विशेष परिपत्रक जारी करण्यात येणार असून 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीनीकरण होत असल्याचं जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे। उद्या म्हणजेच 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे। 6 खासदारांनी त्यांच्या सह्यांचं पत्र हे लोकसभेच्या अध्यक्षांना आधीच दिलंय। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा 7 वरून 13 वर जाणार आहे। शिवसेना सर्वाधिक खासदार असलेला महाराष्ट्रामधला पक्ष ठरणार आहे। सभा का प्रोसेस पूरा होने दो, बाद में आप जाएंगे, सब कुछ करेंगे। ये लड़ाई आप संसद में भी चलेगी, कोर्ट में भी चलेगी और सड़क पर भी चलेगी। तर हे 6 खासदार दिल्लीला नेमके कसे पोहोचले आपण जाणून घेऊया। 16 जून नांदेडहून नागेश पाटील आष्टीकर विमानानं मध्यरात्री 1:30 वाजता दिल्लीत पोहोचले। 16 जून संजय देशमुख, संजय जाधवही वेगवेगळ्या विमानानं दिल्लीत पोहोचले। हैदराबादहून भाऊसाहेब वागचौरे खासगी विमानानं दिल्लीत दाखल झाले। संजय दिना पाटील आमदार प्रताप सरनाईकांसोबत दिल्लीत पोहोचले। एकनाथ शिंदे मुंबईहून प्रवास करून जयपूर मार्गे पहाटे 3 वाजता दिल्लीत पोहोचले। ओमराजे निंबाळकर पुण्याहून पहाटे 4:30 वाजता दिल्लीत दाखल झाले। शिवसेना ठाकरे पक्षाच्या सर्व 6 खासदारांनी नोएडातील हॉटेलमध्ये मुक्काम केला। ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंची साथ सोडणाऱ्या 6ही खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे। तसंच त्यांच्या घराबाहेर देखील मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे। राऊतांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बंडखोरांना इशारा दिला होता आणि त्यानंतर हे खबरदारीचं पाऊल उचलण्यात आलं। दरम्यान आज पुन्हा एकदा राऊतांनी बंडखोरांवरती आगपाखड करताना ऑपरेशन तुडवा सुरू करणार असल्याचा इशारा दिला आणि याचवरून शिवसेनेनं राऊतांचा चांगला समाचार देखील घेतलाय। राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून या। हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या, आत्ताच मी पाहिलं। आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही। या ना, हिम्मत असेल तर या आम्हाला आडवे येऊन बघा, कशी खोलून ठेवतो तुमची ती। कसली भाषा करता? तुमच्यापेक्षा जास्त तिखट भाषा आम्हाला करता येईल। आता ऑपरेशन तुडवा सुरू केला आणि तुम्ही रस्त्यावर आले, तुम्हाला ऑपरेशन तुडवा नाही, UBT बुडवा हे संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम आहे। UBT बुडवा आणि काँग्रेस वाढवा ही संजय राऊतांची मोहीम आहे।